नमस्कार, जय हिंद सर्वांना। प्रथमतः मी माझी ओळख करून देतो। माझे नाव वैभव मसा बोराडे। 2023 डिपार्टमेंट परीक्षेमध्ये मला पूर्व परीक्षेला 59 मार्क होते, मुख्य परीक्षेला 277 आणि ग्राउंडला 100 मार्क आणि फायनल माझी टोटल 377 झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे। तर व्हिडिओ घेण्याचं कारण असं की मित्रांनो, आपले बरेच मित्रांचे आणि बांधवांचे फोन येत आहेत की सर मी अर्ध्या मार्काने गेलो, 1 मार्काने गेलो, पुढे काय करावं हे समजत नाही आणि येणारी जाहिरात ही खूप कमी जागांची आहे, तर पुढे आम्हाला दिशा सापडत नाही नेमकं काय करावं। तर मित्रांनो, जशी तुमची अवस्था आहे त्या फेजमधून मी स्वतः 2021च्या जाहिरातीत गेलेलो आहे। 2021ला मला 220 मार्क लेखी परीक्षेमध्ये मेन्सला होते आणि 97 मार्क ग्राउंडला होते। मित्रांनो, ज्यावेळेस माझं ग्राउंड झालं त्यावेळेस मी अक्षरशः ग्राउंडवर रडलो होतो आणि त्यावेळेसचा मी तुम्हाला एक फोटो दाखवतो। हे बघा, हा माझा फोटो आहे। हे माझे 2 मित्र होते, हे PSI झाले होते आणि हा माझा चेहरा, तुम्हाला माझा चेहरा बरंचसं काही सांगून जात असेल की त्यावेळेस मी कोणत्या परिस्थितीत असेल। मित्रांनो, मी पण तुमच्या या फेजमधून गेलेलो आहे। फक्त फरक काय आहे की मी त्यावेळेस स्वतःला सावरून घेतलं। ज्यावेळेस माझं 2 डिसेंबर 2022ला रिझल्ट लागला त्यावेळेस मी सुद्धा असं अक्षरशः मी गाडीवर एकटा फिरत असत हायवेनी आणि विचार करत असेल की आपण का झालो नाही, आपण कुठे कमी पडलो, आपल्या पेपर सॉल्व करताना आपल्याला जमलं का नाही। मला बऱ्याचशा गोष्टीचा असा विचार येणार, मला समजत नसत की आपण का कमी पडलो। मग ह्याच्यानंतर मी साधारण 1-2 दिवस भरपूर विचार केला, परंतु या विचारातून काही साध्य होणार नाही। म्हटलं आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही मित्रांनो। म्हणून मी परत नव्याने जोमाने लागलो आणि 8 डिसेंबर 2022ला मित्रांनो मी अभ्यास चालू केला। ते आपली जेव्हा मेन्सची परीक्षा झाली तोपर्यंत मी एकही दिवस मित्रांनो अभ्यास केला नाही, असा माझा दिवस गेला नाही। मी प्रत्येक दिवस मी अभ्यास म्हणजे अभ्यासच करत असत। आणि विशेष करून सांगतो मित्रांनो, मी जेव्हा 8 डिसेंबरला आपल्या पाटील सरांची मेन्सची बॅच घेतली तेव्हापासून ते मी आपली जाहिरात साधारणतः सप्टेंबरमध्ये आली, ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान आली। त्या पिरियडमध्ये मी फक्त मेन्सचा अभ्यास केला। जाहिरात येण्याच्या अगोदर मित्रांनो मला मेन्सचं पूर्ण तोंडपाठ सिलेबस पाठ झालेला होता। मी एवढं स्वतःला झोकून घेतलं होतं की नाही, म्हटलं आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही। मी पूर्ण मेन्सवर कॉन्सन्ट्रेशन केलं होतं आणि जेव्हा आपली जाहिरात सप्टेंबरच्या दरम्यान काहीतरी आली तिथून मग मी पूर्वला पूर्ण वेळ दिला आणि मेन्सला थोडा वेळ दिला आणि मी पूर्वचा अभ्यास केलो। मग सांगायचा उद्देश मित्रांनो हा आहे की तुम्ही ज्या फेजमध्ये आहात आता त्या फेजमधून मी स्वतः गेलेला आहे, परंतु मला आता असं वाटतंय की जो मागचा काळ संघर्षाचा जो होता तो आता पूर्ण भरून निघालेला आहे। कारण जो आता जे मागचं ज्या गोष्टी संघर्ष केलेला आहे तो आता पूर्ण म्हणजे एकदम काय म्हणतात ते भरून निघालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही खचून न जाता पुढील परीक्षेची तयारी करा, कारण येणारी समोर तुम्हाला जाहिरात दिसतच आहे। त्यामुळे कोणतीही गोष्टीचं हे करणं, फक्त अभ्यासामध्ये मित्रांनो तुम्ही सातत्य ठेवा। सातत्य ठेवलं की यश तुमचेच आहे, 100% तुमच्या बाजूने निकाल लागणार। फक्त अभ्यासामध्ये सातत्य आणि योग्य दिशेने अभ्यास करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। तर अजून एक सांगायचं मित्रांनो, एक नियम आहे, एक युनिव्हर्सचा एक नियम आहे, म्हणजे मला स्वतःला एक अनुभव आला म्हणून तुम्हाला सांगतो। तुम्हाला बी कदाचित कोणत्या तरी गोष्टीतून असा अनुभव आलेला असेल। एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नियम आहे, म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट पाहिजे म्हणून करतो किंवा जी आपल्याला गोष्ट पाहिजे असते ते गोष्ट आपल्याला युनिव्हर्स आपल्याला स्वतःहून त्या गोष्टीजवळ आपल्याला स्वतःहून येत असतो। आपण फक्त त्या गोष्टीचं चिंतन मनन आणि त्या दिशेने आपल्याला आपल्या त्या दिशेने योग्य कृती आणि योग्य दिशेने गेलं ना, आपल्याला ती वस्तू किंवा कोणतीही म्हणजे पोस्टच म्हणून म्हणत नाही मी तुम्हाला, कोणतीही वस्तू असू द्या किंवा काही असू द्या तो आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो। हे युनिव्हर्स काम करत असतं, फक्त आपण काय चिंतन मनन आणि त्या दिशेने काम करणं गरजेचं आहे।
तर आता अभ्यासाची सुरुवात कशी करावी मित्रांनो, 2023ची जी जाहिरात होती ती 615ची जाहिरात होती. 615ची जाहिरात असल्यामुळे तिथं खूप मोठी जाहिरात होती आणि तिथे मेन्सचा अभ्यास करायला खूप स्कोप होता, कारण पूर्वचं मेरिट कमी लागणार हे अगोदरपासून निश्चित होतं. परंतु आता साधारणपणे 92 जागेचं मागणीपत्र गेलेलं आहे. त्यामुळे यावेळेस 92 जागा असल्यामुळे यावेळेस पूर्वला मेन्सचा अभ्यास जास्त करण्याला स्कोप नाही, कारण पूर्वचा पण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. कारण का तर बघा, गेल्या वेळेस 615 जाहिरात असल्यामुळे एकाच 12 प्रमाणे 7400 मुले ही क्वालिफाय झाली. मग कितीमधून 35,000 मुलांमधून, म्हणजे 5 मुलामागे एक मुलगा हा क्वालिफाय झाला होता 2023च्या जाहिरातीमध्ये. परंतु आता मागणीपत्र गेलेलं आहे 92 जागेचे. जर 92 जागेच्या मागणीपत्राप्रमाणे जर आपण हिशोब घातला तर 1100 मुले जवळपास क्वालिफाय होतील. मग जर गेल्या वेळेस प्रमाणे अंदाजे 35,000 फॉर्म यावेळेस सुद्धा जर आली तर आपल्याला 35 मधून एक मुलगा पास होणार आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, स्पर्धेची तीव्रता किती आहे. पूर्व परीक्षेला आपल्या जिल्ह्यातील जेवढे मुलं फॉर्म भरणार आहेत त्यातील 35 मुलांपैकी आपला म्हणजे 34 मुलांना तुम्हाला मागे टाकावं लागणार आहे. एवढी पूर्व परीक्षेला यावेळेस स्पर्धा असणार आहे. त्यानंतर इंग्रजी विषय मित्रांनो, आपल्या डिपार्टमेंटमध्ये बरेचशा मित्रांना आपल्याला इंग्लिश विषय खूप हार्ड जातो. काही जण तर यावेळेस 615च्या जाहिरातीमध्ये इंग्रजी विषय हा स्किप करून सुद्धा पूर्व परीक्षा पास झालेले आहेत. परंतु येणारी जाहिरात ही 92 जागेची जर असेल तर इंग्रजी विषय हा स्किप करून चालणार नाही, कारण इंग्रजी शिवाय पूर्व परीक्षा पास होणे म्हणजे खूप रिस्क आहे. इंग्रजी विषय सोडून जर अभ्यास करणे म्हणजे खूप रिस्क आहे. कारण इंग्रजी विषय असा आहे की मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला आणि ठराविक टॉपिक जसं की डिग्री आहे, चेंज द वॉइस आहे, मूड, कंजंक्शन, हे ठराविक ॲड क्वेश्चन टॅग, ठराविक टॉपिक आहेत, हे परीक्षेला येतात आणि सोपे आहेत. त्याचा जर तुम्ही व्यवस्थित साचा केला, PYQ व्यवस्थित सोडवले, ॲनालिसिस व्यवस्थित केलं, तेवढाच अभ्यास चांगला जर व्यवस्थित केला आणि पॅसेजचे 1-2 मार्क, इडम अँड फ्रेजेस आणि 1 वर्ड सबस्टिट्यूशन हे एवढं जरी केलं की तुम्हाला 7 ते 9 मार्क सहज मिळतात. त्यामुळे इंग्रजी विषय हा सोबत घेतला तर 7 ते 9 मार्काचं तेच तुमचं तेवढं लीड राहतं. आता पुढचं, आता ज्यांना 45 जी 2023 आपली पूर्व परीक्षा झाली त्यामध्ये ज्यांना मार्क 45 पेक्षा कमी आहेत पूर्व परीक्षेमध्ये, त्यांनी 30% अभ्यास हा मेन्सचा केला पाहिजे आणि 70% पूर्वचा केला पाहिजे. आणि ज्यांना 45 पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांनी 50% पूर्वचा आणि 50% मेन्सचा केला पाहिजे. आणि ज्यांना 50 पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांनी 70% मेन्सचा आणि 30% पूर्वचा अभ्यास केला पाहिजे. हा माझा वैयक्तिक मला असं अंदाज वाटतो, त्याप्रमाणे मी सांगितलं. कारण मित्रांनो, मेन्सच्या अभ्यासाशिवाय तुमची पोस्ट निघणार नाही. मेन्सला तुम्ही जेवढं जास्त लीड घ्याल तेवढी तुमची पोस्ट सिक्युअर होत जाणार आहे. कारण का, गेल्या वेळेस आपल्याला जवळपास 11 महिने हे मेन्सला मिळाले, परंतु यावेळेस ते एवढा वेळ आपल्याला भेटणार नाही. साधारणतः 2.5 ते 3 महिने आपल्याला मेन्सला वेळ मिळणार आहे. मग त्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला पूर्वला मार्क किती मिळणार. जर त्यामध्ये पूर्वला आपल्याला कट ऑफच्या आपण काटावर राहिलो तर त्या संभ्रमात राहणार की अभ्यास करू की नको, पूर्व परीक्षा मी पास होणार की नाही. त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास हा आता कमीत कमी 50% तरी पूर्ण झालेला पाहिजे. कारण 3 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास, सिलेबस कधी संपवणार, टेस्ट पेपर कधी सोडवणार, कॉन्फिडन्स परीक्षेमध्ये तुम्हाला जसा पाहिजे तसा भेटणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त मेन्सचा अभ्यास केला तर तुम्हाला पोस्ट, जेवढा तुम्ही मेन्सचा अभ्यास जास्त कराल तेवढं तुम्ही पोस्टच्या जवळ जाल. कारण ग्राउंडच्या बाबतीत आता ग्राउंडला साधारण महत्त्व आलेलं आहे. जवळपास सर्वांचं आपल्या डिपार्टमेंटमध्ये ग्राउंड सर्वांचं एक लेवलने आलेलं आहे. आता एक मला अनुभव आलेला सांगतो मित्रांनो. जे मागच्या वेळेस जे मुलं ग्राउंडमधनं बाहेर पडली होती, म्हणजे मला 317 होती, माझ्या बऱ्याचशा मित्रांना कमी मार्क म्हणजे 317, 320, 22, 325 इथपर्यंत जे मुले होती ती आज टॉपर म्हणून आहेत.
म्हणजे आता माझं उदाहरण घ्यायचं झालं तर मला 317 होती, यावेळेस मला 377 आहेत. अमित राठोड सर आहेत, त्यांना गेल्या वेळेस 323 टोटल होती, त्यांना यावेळेस 375 महाराष्ट्रात तिसरे आलेले आहेत. म्हणजे जे मागच्या वेळेस अर्धा 1 मार्कांनी राहतात ते यावेळेस 100% त्यांना मार्क चांगले येतात. फक्त त्याला एकच कंडिशन आहे की अभ्यासामध्ये सातत्य आणि योग्य दिशेने अभ्यास केला पाहिजे. जर तुम्ही या गोष्टी व्यवस्थित फॉलो केला, अभ्यासात व्यवस्थित सातत्य ठेवलं ना की तुमची पोस्ट कोणी नाही, तुम्ही 100% तुम्हाला पोस्ट मिळणार. आता जे आपली काल निकाल लागला त्या संदर्भात 370 ते 377 मध्ये फक्त 19 मुले होती. विचार करा मित्रांनो, 370 ते 77 मध्ये फक्त 19 आहेत आणि 360 ते 370 मध्ये 249 मुले आहेत. 353 ते 360 मध्ये 247 मुले आहेत. म्हणजे इथे लक्षात घ्या मित्रांनो, या दोन्हीकडे स्पर्धा खाली किती आहे. इथे तर 353 ते 360, इथं एक कॉलम जरी 800 मार्काचा गेला किंवा 355 असणाऱ्याला लॉंग जम्प जरी 3 मार्काची कमी गेली तरी तो बाहेर आहे. म्हणजे स्पर्धेची तीव्रता लक्षात घ्या. मुख्य परीक्षेला लीड असणं हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. जेवढं तुम्ही वरती मुख्य परीक्षेमध्ये जेवढं वरती सेफ स्कोअरमध्ये असाल तेवढी तुम्ही पोस्ट सिक्युअर कराल. आता अभ्यास करताना जवळपास सर्वांचा अभ्यास एक लेवलनी झालेला असतो. थोडाफार कमी जास्त असतो अभ्यास, परंतु मुख्य परीक्षेचा आवाकाच मुळात कायदा असल्यामुळे थोडा आहे. त्यामुळे प्रत्येकाचे जे अभ्यास असतो तो कलम, शिक्षा, हेडिंग हे सर्व पाठ झालेलं असतं. जवळपास सर्वांचा अभ्यास चांगला झालेला असतो. परीक्षेच्या हॉलपर्यंत सर्व जवळपास एक लेवल असतात. परंतु जसा पेपर परीक्षेच्या डेस्कवर येतो तिथून खरी शर्यत चालू होती. कारण का माहीत आहे का, पेपर सॉल्व करताना बरेचसे मुलं काय करतात, फक्त अभ्यास असतो परंतु त्यांचं PYQ वर कमांड नसतं, PYQ ॲनालिसिस केलेलं नसतात, लॉजिक डेव्हलपमेंट त्यांचं झालेलं नसतं, आकलन कमी असतं. त्यामुळे त्या गोष्टी ते तिथं फॉलो करत नाहीत. त्यामुळे काय होतात, ते इतर मुलाच्या तुलनेत जो मुलगा या गोष्टी फॉलो करतो तो इतर मुलाच्या तुलनेत पुढे जातो आणि जो मुलगा हा फॉलो करत नाही तो 7-8 प्रश्न मागे राहतो. 7-8 प्रश्न याचा अर्थ 20ची लीड त्याला कमी मिळते. त्यामुळे मित्रांनो, आकलन आणि तुम्ही जेवढं जास्तीत जास्त PYQ सॉल्व करता येईल तेवढं जास्तीत जास्त PYQ सॉल्व करा. तुम्हाला मी एक 5-6 प्रश्न दाखवतो की असे प्रश्न आहेत की मी हे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 2023ला सॉल्व केले की जे मला वाचनात आले नव्हते आणि मला ते प्रश्नाचं म्हणजे उत्तर माहीत नव्हते. मी फक्त माझ्या लॉजिक, PYQ ॲनालिसिस आणि आकलनावर सोडविले. आता हा प्रश्न 2023 आपल्या पूर्व परीक्षेमधला आहे. दीपा नायर यांनी जागतिकीकरणाची व्याख्या अशी दिली. आता दीपा नायर कोण आहे हे मला माहीत नव्हतं. फक्त काय म्हटलं मी, जागतिकीकरणाची व्याख्या. आता जागतिकीकरणाची व्याख्या कशी असू शकेल. ए मध्ये काय म्हणले, देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक कार्यात कपात असणार आहे का, कार्यात कपात नाही, इथं वाढ असेल तरच बरोबर होणार. त्यामुळं हा ऑप्शन ए जातं. मग ए इलिमिनेट झाला आणि ए इथे एक इलिमिनेट झाला. राहिले आपल्याला ऑप्शन बी आणि सी. बी ऑप्शन काय, देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक क्रियांचा विस्तार, हे असू शकतं, ह्याला आपण होल्डवर ठेवूया. सी ऑप्शन काय आहे, औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक बाजारांचा उदय. मग इथे औद्योगिक क्षेत्रांसाठी आहे का, इतर क्षेत्रांसाठी सुद्धा आहे. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन इलिमिनेट होतो. आणि डी तर आपण ऑलरेडी केलेला आहे. मग राहतं उत्तर फक्त बी. अजून ब्रिटिश काळात भारतीयांसाठी लष्करात कोणते उच्च पद होते. तर भारतीयांसाठी कॅप्टन वगैरे असणार आहे का, नाही. त्यानंतर उच्च पद म्हटले, मग हवालदार वगैरे हे पद कसं थोडं खालच्या लेवलचं येतं. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन इलिमिनेट होतो. आता राहिला ऑप्शन काय, सरदार आणि सुभेदार. मग आता सरदार म्हणजे काय, जो राजा असतो, जो वरच्या म्हणजे त्याच्याकडे काय तर अधिकार वगैरे असतात, तो राजा टाईप म्हणजे सरदार. म्हणून त्यामुळे सरदार सुद्धा इलिमिनेट होतो आणि सुभेदार, म्हणून याचं उत्तर सुभेदार.
1920 मध्ये खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबई कामगार समितीची स्थापना केली होती? आता मित्रांनो, दोन्ही ऑप्शन जेव्हा असे सेम देतात तेव्हा बऱ्यापैकी काय प्रत्येक वेळेस असेलच असे नाही, पण बऱ्यापैकी उत्तर आयोग दोन्हीपैकी एकच उत्तर असतं. मग मी त्याप्रमाणे नारायण म्हणून मी दोन्हीचं कॉम्बिनेशन फरक केला. तर मी नारायण मेघाजी लोखंडे यांचा पूर्ण अभ्यास आपण केलेला होता. माझ्या वाचनात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भात मुंबई कामगार समितीचं वाचनात आलं नव्हतं. त्याच्यामुळे मी हा ऑप्शन इलिमिनेट करून मी हे ऑप्शन केला होता. हे पूर्वचे झाले. आता आपण दोन मुख्यचे बघू. ॲसिड हल्ल्यात गुन्ह्याची गंभीरता व बळीची विद्रुपता लक्षात घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 307चा वापर खालील खटल्यामध्ये केला होता. आता हा प्रश्न 2021 मेन्स मधला आहे. हा 2021. आता या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मला त्यावेळेस माहीत नव्हतं. तर मी काय विचार केला, सचिन जोशी विरुद्ध पश्चिम बंगाल. आता सचिन जोशी पश्चिम बंगालमध्ये असणार आहे का? सचिन जोशी हे जोशी हे आडनाव महाराष्ट्रातलं आहे, त्यामुळं हे ऑप्शन गेला. आता मी सचिन बघितलं. त्यानंतर दुसरा सचिन राव, हा पण ऑप्शन महाराष्ट्रात किंवा हरियाणामध्ये येणार नाही म्हणून मी हा ऑप्शन इलिमिनेट केला. तिसरा ऑप्शन काय, सचिन जाना विरुद्ध पश्चिम बंगाल, हा मला योग्य वाटला. त्यामुळं कारण आडनाव जाना वगैरे हे पश्चिम बंगालमध्ये असू शकतं, त्यामुळे या ऑप्शन बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पेगॅसिस सॉफ्टवेअर समस्येवर चर्चा केली? आता या ऑप्शनमध्ये दोन ऑप्शन जवळपास सारखे दिसतात, राम मनोहर आणि मनोहरलाल शर्मा. मग हे दोन्ही सेम आहेत, त्यामुळे 1 आणि 3 मी ठरवलं होतं. 1 आणि 3 जेव्हा ऑप्शन कन्फ्युजन होत असेल तर त्यावेळेस मॅक्सिमम 3 नंबर उत्तर असतं, त्यामुळे मी 3 नंबर हे केलं. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात हे स्पष्ट झाले की कलम 300A द्वारे मालमत्तेचा अधिकार हमी दिलेला आहे हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य नाही, तो फक्त घटनेचा अधिकार आहे. मग आता हे वेगवेगळे परत तेच. मग इथं जिजीभाई आहे, इथं जिजू आणि जिजीभाई आहे. मग आता जिजीभाई आहेत म्हणजे खाचर आडनाव वगैरे हे कुठं असतं? गुजरातमध्ये असतं, म्हणून पहिलाच ऑप्शन मी ह्याला टिक केला. तर मित्रांनो, असे काही प्रश्न MPSC आपल्याला काही गिफ्ट म्हणून देत असतं किंवा आउट ऑफ बॉक्स म्हणून टाकत असतं, आणि काही प्रश्न हे लॉजिकने सोडवण्यासाठी स्वतः MPSC देत असतं. परंतु आपण काय करतो, त्या प्रश्नाला आउट ऑफ बॉक्स समजून आपण त्या प्रश्नाकडे निग्लेक्ट करतो आणि तो अटेम्प्ट करत नाही आणि सोडून देतो. असे प्रश्न मित्रांनो 2-3 प्रश्न 100% असतात. अशा प्रश्नांचं लॉजिक जर लागत असेल आणि व्यवस्थित आपल्याला जर कॉन्फिडन्स असेल तर 100% चान्स घ्यायचं. आता हेच जर 350 वाला ज्याची टोटल झाली आणि त्याने जर हे 2 खटले जर या लॉजिक प्रमाणे सोडवले असते तर त्याला आज टोटल 354 आणि तो आज पोस्ट होल्डर असला असता. म्हणजे सांगायचा उद्देश मित्रांनो हा आहे की आपण जर लॉजिकने प्रश्न सोडवले तर 100% आपल्या मार्कमध्ये वाढ होते. परंतु प्रत्येक प्रश्न लॉजिकने सुटत नाही. आपल्याला 99% हे अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर सोडवायचे आहेत. 1% हे असे प्रश्न असतात ते लॉजिक आणि आपल्या आकलन आणि आपल्या नशिबाच्या ह्याच्यावर असतात. परंतु आपण जेवढे जास्तीत जास्त अटेम्प्ट कराल तेवढा आपला स्कोअर हा जास्तीत जास्त वाढतो. जर आपले अटेम्प्ट कमी असेल तर आपला स्कोअर सुद्धा कमी असतो. परंतु अटेम्प्ट करताना उगी तुक्का मारायचं म्हणून अटेम्प्ट करून जमणार नाही. कारण जेवढे आपला अभ्यास चांगला असेल आणि आकलन चांगलं, लॉजिक चांगलं असेल तर आपलं जो अटेम्प्ट केलेला आहे तो बरोबरच येतो. त्यामुळे जास्तीत जास्त अटेम्प्ट, ते पण हेल्दी अटेम्प्ट असेल तर 100% आपला स्कोअर हा वाढतो. अभ्यासातील चुका. मित्रांनो, मी 2021 पासून अभ्यास करतो. जे माझ्या अभ्यासातील जे चुका झालेत किंवा माझ्या बघण्यात जे चुका झालेत ते मी तुम्हाला शेअर करतो. अभ्यास करताना आपण साधारणपणे जे वातावरण जे निर्माण केलं जातं की आता जे वातावरण आहे की 92 जागाच आहे, आपलं 615 मध्ये काम झालं नाही, आता कसं काय काम होईल, 92 मध्ये होईल का, एवढं कॉम्पिटिशन आहे, आपण या स्पर्धेत टिकणार आहोत का,
किंवा आता 2023चा अनुभव मित्रांनो सांगतो. आपली पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षा जवळपास वर्षभरानंतर झाली. प्रत्येक महिन्यात तारीख पडणार, मग एखादा फोन येणार की तारीख पुढची गेली, परीक्षा 3 महिने होणार नाही, 6 महिने होणार नाही. असं झालं की मुलं लगेच काय करणार, त्यांचं मोरल डाऊन होणार, 8-8, 10-10 दिवस अभ्यास सोडून देणार, लायब्ररीकडे फिरकणार नाही. त्याच्यामुळे काय होतं, अभ्यासातील सातत्य कमी झालं आणि स्कोर पण मुलांचा कमी आला. जो अभ्यासामध्ये सातत्य ठेवला, व्यवस्थित अभ्यास केला, कोर्ट वगैरे लक्ष दिला नाही, आपला अभ्यास आपलं व्यवस्थित केला, त्याचा स्कोर हा 100% चांगला आहे. त्यामुळे अभ्यास करताना असे जे निगेटिव्ह वातावरण आहे, त्या निगेटिव्ह वातावरणापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं जास्तीत जास्त लांब राहायचा. आणि दुसरी गोष्ट, आपण अभ्यास करतो, अभ्यास करताना आपण रिव्हिजन तेवढंच वेळ देतो का, फक्त आपण वाचतच जातो किंवा व्हिडिओज बघत जातो, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपण जेव्हा अभ्यास करतो त्याला जेवढा अभ्यास झाला तेवढा आपण स्वतः चिंतन मनन करून आठवलं पाहिजे, म्हणजे आपल्या लक्षात किती राहत आहे अभ्यासापैकी. आणि जास्तीत जास्त आपण PYQचा वापर केला पाहिजे. PYQ जेवढा आपण जास्त सोडवेल, जेवढं PYQचं ॲनालिसिस करेल तेवढा आपल्याला फायदा खूप होतो आणि वाचण्याची पद्धत सुद्धा सुधारते. जेव्हा आपण PYQ जास्त सॉल्व करतो, आणि PYQ सॉल्व करताना मित्रांनो फक्त वाचून हे ऑप्शन बरोबर आहे असं करू नका. PYQ वाचताना पूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचा. काय म्हणायचं आयोगाला, त्याचे 4 ऑप्शन घ्या. 4 ऑप्शनपैकी आयोगाने प्रत्येक ऑप्शन का टाकला असेल ह्याच्यावर विचार करा. हे सगळं तुम्ही जेव्हा ॲनालिसिस कराल ना, तेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये असं ऑप्शन बघितल्या उत्तर लक्षात येईल की आयोगाने आपल्याला इथं फसवलेलं आहे म्हणून. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीज. आता आपले गेल्या 2023च्या परीक्षेमध्ये वेळ भरपूर मिळाला, त्यामुळे बरेचसे जण टेस्ट वगैरे व्यवस्थित सोडवले आणि ज्यांनी टेस्टचा जास्तीत जास्त वापर केला, जास्तीत जास्त सॉल्व केले, त्यांचा स्कोर चांगला आहे. मी सुद्धा मित्रांनो जवळपास 70-75 प्लस टेस्ट सिरीज म्हणजे टेस्ट क्वेश्चन पेपर मी सॉल्व केलेला आहे. टेस्ट सिरीजचा 100% आपल्या जो मार्क आहे त्या मार्कामध्ये 100% फरक पडतो. टायमिंग लावून टेस्ट सोडवल्याचा खूप फायदा पडतो. आणि अभ्यास करताना मित्रांनो आता पहिलं मन होती की बाबा हार्ड वर्क केले की आपल्याला सक्सेस भेटतं, परंतु आता तसं राहिलेलं नाही. तुम्हाला स्मार्ट वर्क प्लस हार्ड वर्क करावं लागतं, तेव्हाच सक्सेस मिळतं. नवीन मुलांसाठी मी एक सांगू इच्छितो. आता जे 2019, 2022, 2023, 2024 आणि 2025 हे जे नवीन मुले आहेत मित्रांनो, तुम्हाला डिपार्टमेंट PSI जे GR लागू झालेला आहे, तुम्हाला PSI होण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तुम्हाला अजून क्वालिफाय, तुम्ही जवळपास वर्ष, कुणाला 2 वर्ष, कुणाला 3 वर्ष असतील मित्रांनो. तुम्हाला आतापासून अभ्यास करणं हे तुम्हाला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कारण का माहिती आहे का मित्रांनो, आपल्याला डिपार्टमेंट PSI द्वारे खात्याअंतर्गत असल्यामुळे कॉम्पिटिशन कमी असतं आणि तुम्हाला साधारणपणे 1 ते 3 वर्ष तुम्हाला इथून मिळणार आहे. 1 ते 3 वर्षामध्ये तुम्ही फक्त मेन्सचा व्यवस्थित अभ्यास आणि व्यवस्थित दिशा देऊन जर तुम्ही अभ्यास केला ना मित्रांनो, पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमची पोस्ट निघून जाते. साधारणतः जुन्या मुलांना, आता आमच्यासारख्या मुलांना 3-3 वर्ष, 5-5 वर्ष पूर्ण पोस्ट काढायला निघाले. तुम्ही तुमचे जे जिल्ह्यातील मुलं आहेत त्यांना विचारा की पोस्ट PSI व्हायला किती वर्ष लागले, याचं उत्तर 3 वर्षापेक्षा कमी मिळणार नाही. साधारणतः 3-3 वर्ष लागले. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की आपण अजून क्वालिफाय नाही, आपण अजून 2 वर्षानंतर चालू करू, जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेस चालू करू. तसं जर तुम्ही कराल तर तुम्ही फार दूर जात आहेत. कारण 2026ला एवढं कॉम्पिटिशन आहे, तर तुम्ही परीक्षा पुढं 2028-29ला तुम्ही परीक्षा देणार आहात, तर त्यावेळेसचं कॉम्पिटिशन कसं असेल. त्यामुळे तुम्ही आतापासूनच अभ्यास करा. आतापासून जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला मेन्सचा अभ्यास करता येईल तेवढं तुम्ही मेन्सला वेळ द्या. अभ्यास करताना नवीन मुलांनी जे 3 बदललेले जे कायदे आहेत मोठे, ते 3 कायद्याचा अभ्यास आणि मायनर आणि सोबत फॉरेन्सिक आणि पॉलिटीचा विषय सोबत जर घेऊन केला तरी खूप आहे.
आता नवीन मुलांसाठी डायरेक्ट PSIची तुलना, आता बरेचसे नवीन मुलं म्हणतात की आम्ही डायरेक्टचा अभ्यास करतो, डायरेक्टमधून आम्ही PSI होतो, इथे आम्हाला अजून क्वालिफाय व्हायला 3 ते 4 वर्ष अवधी आहे. तर मित्रांनो सांगतो, तुम्हाला जर पहिल्या दुसऱ्या यशात तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की व मी डायरेक्टला पोस्ट काढू शकतो, तर तुम्ही अवश्य तिकडे प्रयत्न करा. परंतु पहिला दुसरा तिसरा प्रयत्न जरी तुमचा तिकडे फेल जात असेल, तर तो वेळ ती ताकद तुम्ही तीच जर डिपार्टमेंट PSIला लावली, तर तुम्ही चांगले मार्क्स घेऊन टॉपला मार्क तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये PSI टॉपने होऊ शकता. कारण काय माहीत आहे मित्रांनो, आपल्याला वाटतं की आपलं डायरेक्टनी काम होईल, परंतु आपल्याला असलेला ड्युटीचा व्याप, जरी तुम्ही RCP आणि QRT मध्ये जरी असाल तरी बॅक ऑफ द माइंड ही गोष्ट मनात राहते की आपल्याला ड्युटी आहे, काहीतरी काही ड्युटी असते, फॅमिली, इतर गोष्टींची जबाबदारी असते, कधी कुठे काय बंदोबस्त लागेल. परंतु हेच जर डायरेक्टची मुलं इतर असतात, त्यांना त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी किंवा बर्डन नसतं, ते 12-12 तास लायब्ररीमध्ये अभ्यास करतात. मग त्या तुलनेत आपल्याला त्यांना कॉम्पीट करणं थोडं अवघड जातं. मग म्हणून तुम्हाला हे सांगतो की हेच जर आपण 6 तास जरी तुम्ही कंटिन्यू व्यवस्थित सातत्य अभ्यासामध्ये ठेवलं, तर तुम्ही खात्याअंतर्गत जे PSI 2 वर्षांनी 3 वर्षांनी जेव्हा तुम्ही क्वालिफाय होचाल आणि जेव्हा परीक्षा निघेल, त्यावेळेस तुम्ही 100% टॉपने अभ्यास कराल. तर सांगायचं हे आहे की अभ्यास करताना बी तो अभ्यास हा योग्य दिशेने केला पाहिजे. नाहीतर दिशा चुकून जर अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही कोणता प्लॅटफॉर्म निवडता, कोणत्या दिशेने जाता हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चुकीचं प्लॅटफॉर्म निवडलं तर तुमचे फक्त आर्थिक नुकसान होत नाही मित्रांनो, आणि आर्थिक नुकसान झालं तर ते भरून निघू शकतं, परंतु जो गेलेला वेळ, जे केलेली तुम्ही मेहनत आहे ती पूर्ण वेस्ट जाते. त्यामुळे प्लॅटफॉर्म निवडताना तुम्ही विचार करून सर्वांचा सल्ला घेऊन योग्य प्लॅटफॉर्म निवडा. आणि मी नवीन मुलांसाठी विशेष टेलिग्राम चॅनेलसुद्धा ओपन केलेलं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन, पुढे दिशा कशी, पुढचा प्रवास कसा करायचा, 2 वर्षाचा आपण अभ्यास कसा करायचा, या संदर्भात मी सर्व टेलिग्राम चॅनेलवर आपल्या टाकणार आहे. $2,040 ते 270 जे मार्क्स होते मुलांना, त्या दरम्यानची मुलांचं सांगतो मी तुम्हाला. आता जे 240 मार्क्स 40 वाला जो मार्क्स असणारा मुलगा आहे, तो अभ्यासाने कमी नव्हता. मी तुम्हाला हे आवर्जून सांगतो, 240 ज्याला मार्क होते त्या मुलाचा अभ्यास कमी नव्हता. तो मुलगा कुठे कमी पडला? आयन पेपर हॉलमध्ये परीक्षेमध्ये पेपर सोडवण्यात कमी पडला. मग तो का कमी पडला? तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो PYQचा ॲनालिसिस, टेस्ट सिरीजची कमतरता, लॉजिकने प्रश्न न सोडवणे इत्यादीमुळे आणि पेपरमध्ये प्रश्न हँडल करता आले नाहीत, या गोष्टीमुळं तो कमी मार्क मिळाले त्याला. त्याचे जर तिथेच 8 प्रश्न जरी बरोबर असले असते तरी 20 मार्क लगेच 260ला जात होतो. आणि 240 वाला जो मुलगा आहे त्याचे जर तुम्ही क्वेश्चन तुम्ही स्वतः ॲनालिसिस, जे 240, 45 किंवा 50 पर्यंत ज्यांना कोणाला मार्क आहेत त्यांनी स्वतःचा क्वेश्चन पेपर काढा आणि एक असा चार्ट बनवा की CRPC, IPC, एव्हिडन्स, माझे CRPC मध्ये मी किती सोडवलो, IPC मध्ये किती, म्हणजे आता IPC 40 प्रश्न होते, 40 पैकी 35 बरोबर आले, 5 चुकले, CRPC मध्ये 20 पैकी 2 चुकले. हे सगळं असा एक चार्ट बनवा मित्रांनो पहिल्यांदा, आणि कोणत्या विषयामध्ये किती चुकले आहेत हे तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा आणि का चुकले हे विचार करा. सिली मिस्टेक हे भरपूर मुलांचे झालेले आहेत. अभ्यास कमी नव्हता, प्रत्येकाचा अभ्यास होता, परंतु पेपर व्यवस्थित सोडवला नाही, या कारणामुळे ते मुलं मागे राहिलेले आहेत. बाकी अभ्यास सर्वांचा एका लेवलनीच होता. मग मला हेच सांगायचं आहे की अभ्यास हा कोणत्या दिशेने केला पाहिजे, PYQ कसे सोडवले पाहिजे, या सर्वांकरिता मी एक टेलिग्राम चॅनल आपलं ओपन केलेलं आहे. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. 92 जागा, आता बरेचसे जण म्हणत आहेत की 92 जागामध्ये आपलं काम होईल का? मित्रांनो, मी 2021ची माझी जी रँक होती तर मला टोटल 317 मार्क्स होते आणि माझी रँक जवळपास 482च्या दरम्यान होती. त्यानंतर 2023ला माझी रँक, मला मार्क 377 आहेत आणि माझी रँक पहिली आहे. जर मी इथे विचार केला असता की
10 जर जागा निघल्या असेल तर मी होईल का, असं जर मी विचार केला असता तर मी अभ्यास करू शकलो नसतो. जरी 10 जरी जागा निघल्या असेल तरी माझी पोस्ट फिक्स होती. माझा सांगायचा हा उद्देश आहे मित्रांनो, की जागा किती आहे त्याला महत्त्व नाही, तुम्ही अभ्यास करा. तुमचा जर योग्य अभ्यास आणि योग्य दिशा असेल तर तुमची पोस्ट मिळणारच. तुम्ही जागेचा विचार बिलकुल करू नका. आणि हे 92 जागा आहेत, हे अजून वाढवण्यासाठी बरेच जण प्रयत्न करत आहेत. कदाचित आता पुढे जाऊन प्रमोशन आहे, PSI to API, त्या प्रमोशनमध्ये जागा वाढू शकतात. कारण जागा वाढण्याचे चान्सेस कधी आहेत, पूर्व परीक्षेचे मेरिट लागेपर्यंत. म्हणजे साधारणपणे विचार करा, जर ही जाहिरात या महिन्यात जरी आली, तिथून पूर्व परीक्षा साधारण 2.5 ते 3 महिन्यात होणार आणि रिझल्ट लागायला 1 ते 1.5-2 महिने. म्हणजे आपल्याकडे साधारण 4 ते 5 महिने सहज आहे. त्या 4 ते 5 महिन्यामध्ये जागा सहज वाढू शकतात. फायनल यादीत नाव. तर आता बरेचसे मित्र काय करतात, पूर्व परीक्षेला कमी स्कोर आले की लगेच सोडून देतात. मित्रांनो, माझ्या जवळचा एक मित्र आहे, त्याला मार्क 41 मार्क होते आणि त्याला कोणतरी सांगणार नाही मेरिट एवढी कमी लागत नाही, 45 लागते, 42 लागते. तर तो 41 मार्क असणार, तो अभ्यास सोडून दिला. धड सोड करून तो सोडून दिला आणि मेन्सला तो पेपर दिला, परंतु त्याला मेन्सला मार्कच आले नाहीत, ग्राउंडला क्वालिफाय सुद्धा झाला नाही. आणि त्याच्या विरोधात दुसरा एक मुलगा, ज्याला मार्क 36.50 मेरिट आपलं लागलेलं आहे, 36.50 आणि त्याला मार्क सुद्धा होते 36.50, परंतु तो सातत्याने वर्षभर अभ्यास केला, अभ्यासामध्ये सातत्य ठेवला आणि तो आज विशेष करून सांगतो, तो आज 615 मध्ये PSI आहे. म्हणजे त्या मुलामध्ये किती पेशन्स किंवा किती म्हणजे त्याला PSI होण्याची जिद्द, की 36.50 मार्क्स असून सुद्धा तो 615 मध्ये आहे. जोपर्यंत मित्रांनो ही प्रोसिजर पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठेही थांबू नका. कारण का, आणि पूर्व परीक्षेमध्ये जास्त मार्क आले म्हणून मेन्सला बी लूज पडू नका. जोपर्यंत आपलं फायनल यादीमध्ये नाव येत नाही, तुमचा प्रीला कितीही स्कोर असू द्या, मेन्सला कितीही स्कोर असू द्या, जोपर्यंत ग्राउंड तुमचं होत नाही आणि फायनल यादीमध्ये नाव येत नाही तोपर्यंत काहीही फिक्स नसतं. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला लढायचं आहे, कुठेच आपल्याला सोडून द्यायचं नाही. जोपर्यंत आयोग आपल्याला बाहेर काढत नाही तोपर्यंत आपण हार मानायची नाही. मी आपल्या सर्वांसाठी एक टेलिग्राम चॅनेल ओपन केलेलं आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलमध्ये मी काय काय घेणार आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता जवळपास गेल्या वेळेस 7400 मुलं क्वालिफाय होती. 7400 मुलांपैकी जवळपास 7000 प्लस लोकांनी, सर्वांनी जवळपास बॅच केलेली होती, परंतु निकाल सर्वांचा आलेला नाही. 1000 मुलांना चांगले मार्क्स, मग 6000 मुलांना का चांगले मार्क्स आले नाहीत, त्याचं कारण काय. त्यानंतर संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे, म्हणजे आपण जेव्हा आता अभ्यास करतोय BNS BNSS, त्याला संदर्भ ग्रंथ कोणते वापरले पाहिजे, त्याला अनुसरून इतर संदर्भ ग्रंथ जे आपल्याला लीडपासून 2-4 मार्क, आपल्याला जे 2-4 प्रश्न आहेत ते वर घेऊन जातात, इतर संदर्भ ग्रंथ मी कोणते वापरले होते आणि आता कोणते वापरायला पाहिजे. त्यानंतर खटल्यांसाठी कोणतं पुस्तक वापरायला पाहिजे. आता फॉरेन्सिकबद्दल एवढी म्हणजे चर्चा होते ना, की फॉरेन्सिकनी मेरिट ठरते वगैरे वगैरे. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, फॉरेन्सिक विषय हा खूप ब्रॉड विषय आहे. तेवढा आपल्याला जेवढं तुम्ही ब्रॉड कराल तेवढं ते ब्रॉड होत जाणार आहे. परंतु आयोग आपल्याला एका चौकटीत प्रश्न विचारतो, 2-4 प्रश्न आयोग बाहेरचे विचारतो, मान्य आहे, परंतु जे ठराविक प्रश्न आहेत ते चौकटीत असतात. तुम्ही जर फॉरेन्सिकचा जर व्यवस्थित अभ्यास केला, त्याची चौकट ठेवून मिनिमम मटेरियल आणि मॅक्झिमम रिव्हिजन केलं ना, फॉरेन्सिकचे मार्क्स तुम्हाला ॲव्हरेजपेक्षा 2-4 प्रश्न तुमचे चांगले येणार. मला फॉरेन्सिकला 30 प्रश्नापैकी माझे 27 प्रश्न बरोबर आहेत. मी फॉरेन्सिकचा अभ्यास जास्त आवाढव्य केलाच नाही. मी ठराविक नोट्स आणि ठराविक पुस्तक रेफरन्स केले आणि रिव्हिजनावर जास्त भर दिला. त्यामुळे सांगतो, फॉरेन्सिकची जी व्याप्ती जी ब्रॉड केली जाते तेवढा अभ्यास करण्याची गरज नाही. मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर फॉरेन्सिक कसा अभ्यास करायचा, किती प्रमाणात करायचा, या सर्वांची माहिती देतो. रिव्हिजन कशी करायची. आता हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा. पेपरला माइंडसेट कसा असावा आणि क्वेश्चन टॅकल कसे करावे.
पेपरला माइंडसेट खूप पॉझिटिव्ह असणे आणि पेपर तुम्ही रीडिंग कसा करताय, क्वेश्चन कसे टॅकल करताय, हे मी तुम्हाला जेव्हा परीक्षा आपली जवळ असेल त्यावेळेस आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे दोन्ही मुद्दे मी तुम्हाला स्पष्ट करतो. हे आपलं टेलिग्राम चॅनेल आहे भावी अधिकारी म्हणून. तर मी आपले सरांना ज्ञानेश्वर पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांच्यासुद्धा टेलिग्राम चॅनलवर आपली लिंक टाकावी आणि या यूट्यूबच्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपली टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलवर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पूर्ण माहिती दिली जाईल. अभ्यास कसा करायची, पुढची दिशा कशी असावी, क्वेश्चन पेपर कसा सोडवायचा आणि मॅक्झिमम कसं जास्तीत जास्त आपण मार्क्स मेन्सला मिळवू, पूर्वला मिळवू. आणि तुम्हाला एक सांगतो, अभ्यास तुम्ही किती करता यापेक्षा कसा करता, बॅच कशी करता. फक्त बॅच लावली, पहिला व्हिडिओ बघितला, दुसरा व्हिडिओ बघितला, तसं बॅच करून तुम्हाला त्या बॅचमधनं काहीसुद्धा आउटपुट निघत नाही मित्रांनो. बॅच करण्याची एक पद्धत असते. या सर्व गोष्टींचे आपण जे महत्त्वाचे जे गोष्टी आहेत ते आपण सर्व जी माहिती आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला टाकणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू.